नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना अन्नपूर्णा किचन या माझ्या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे। गेल्या 8 दिवसांच्या पाठीमागे मला एक कमेंट आली होती की सुके बोंबील कसे बनवायचे दाखवा, म्हणून मी आज ही रेसिपी शेअर करत आहे। चला तर बघूयात सुके बोंबील कसे बनवायचे। सुके बोंबील बनवण्यासाठी मी इथे 15 सुके बोंबील घेतले आहेत। ते आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत। सर्वात आधी डोके व शेपटी काढून टाकायची आहे। नंतर साईडची व पोटातील जो भाग आहे तो सर्व साफ करायचा आहे। पूर्ण साफ करून झाल्यानंतर याचे एका बोंबीलमध्ये 3 तुकडे करायचे आहेत। आता याला लागणारा मसाला पाहू। मी इथे ओले खोबरे 2 ते 3 चमचे घेतले आहे। त्यानंतर 2 मध्यम आकाराचे कांदे मी उभे कापून घेतलेत। 1 टोमॅटो घेतला आहे व साफ केलेले बोंबील अशा पद्धतीनं कट करून घेतलेत। आता हे सर्व जिन्नस भाजून घेऊ। सर्वात आधी बोंबील चांगले भाजून घ्यायचे आहेत व ते गरम पाण्यात भिजत घालायचे आहेत। आता जे ओले खोबरे घेतले होते तेही भाजून घ्यायचे आहे। खोबरे भाजून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून त्यामध्ये कांदा टाकायचा आहे। कांदा लालसर भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर 1 टोमॅटो त्याच्यामध्येही 1 चमचा तेल टाकून चांगले भाजून घ्यायचे आहे। भाजलेले सर्व जिन्नस एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्याचा आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहे। आपला मसाला वाटून झालेला आहे। आता फोडणी घालण्यासाठी एका पॅनमध्ये मी 3 चमचे तेल घेत आहे। तेल गरम झाल्यानंतर जो वाटलेला मसाला तो तेलामध्ये घालायचा आहे। मसाला तेलात चांगला 2 मिनिटे परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे व अर्धा चमचा मीठ घालायचं आहे। 1 चमचा घरातील लाल तिखट व 1 चमचा काश्मीरी लाल तिखट हे सर्व मसाले घालायचे आहेत व पुन्हा 2 मिनिटांसाठी चांगले परतून घ्यायचे आहे। त्यानंतर यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर तीही याच्यामध्ये मी घालत आहे। पुन्हा 2 मिनिटं परतून घेतल्यानंतर जे गरम पाण्यामध्ये बोंबील भिजत घातले होते ते हातानेच असे थोडेसे धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे साईडला लागलेली घाण त्याची निघून जाईल। धुवून घेतलेले बोंबील मसाल्यामध्ये घालून द्यायचे आहेत। बोंबील घातल्यानंतर 2 ते 3 मिनिटे पुन्हा परतून घेऊ। त्यानंतर मी पाव चमचा मॅगी मसाला घेतला आहे तो घालायचा आहे। मॅगी मसाल्याने खूप छान अशी चव बोंबीलला येते। तुम्ही नक्की करून बघा, खूप छान असे बोंबील बनतात। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत।